तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलोय कुसमोड, पिलीव शेजारी कुसमोड एक गाव आहे मित्रांनो. आणि पिलीव तिथे कुसमोडचे शिवा ड्रायव्हर कुसमोड सगळ्याला माहिती आहे मित्रांनो. आणि त्यांनी एक विक्रमी विक्री केली मित्रांनो. आणि खरेदी कोणी केली आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. वासरू जर बघितलं तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा ही वासरू कुठल्या बैलाला दिसते. तर बाळू ड्रायव्हर आहेत. तर ड्रायव्हर कोणी केली खरेदी? ही खरेदी एक बैलगाडी क्षेत्रातलं जुना आणि जाणतं नाव आहे, प्रकाश बापू फडतरे कडेपूर. त्यांची खरेदी आपली राहुल दादा फडतरे वजीर पळतोय, त्यांची खरेदी आहे नवीन. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, ही वासरू कुठला आहे आणि कुठनं आणलंय शिवा ड्रायव्हरनं. एक प्रसिद्ध व्यापारी आहेत मित्रांनो, त्यांना विचारूया ही वासरू कुठनं आणलंय हो ड्रायव्हर वासरू? हे वासरू वाघवाडीत आणले. वाघवाडी ती रोमन एक नंबर. हा, इस्लामपूर तिथनं मनोज खांबेकर आहेत, त्यांच्याकडे आणलं. किती आणलंय काय वासरू तुम्ही? हे 45 ला आणलं होतं, 7-8 महिने झाला असेल. आता हे जवळ किती? आता 15 महिन्याच्या आसपास असेल. 15 महिन्याचं वासरू आहे मित्रांनो. आणि 45,000ला आणलेलं. तर आता मला सांगा, घेतलंय त्यांना विचारूया, घेतलंय कितीला वासरू आपण ओरिजिनल किंमत सांगा. 5,55,000 रुपये घेतले. बघा मित्रांनो, 5,55,000ला त्यांनी, आणि सांगताना पण सांगितलं त्यांनी, बाबा मी 45,000ला घेतलं. ह्याच्यावर मेहनत काय काय केली हो ड्रायव्हर? मेहनत काय, 7 महिना आपण चांगलं खाया पिया घातलं आणि व्यायाम दिला चांगल्या बैला बरोबर, घोड्या बरोबर रेसल टाकलेले. रेसलवर जिंकले, अड्ड्यात काय काढलं नाही आपण अजून. बघा मित्रांनो, रेसरवर आणि खूप कमी वासरं असतात की अड्ड्यात काढल्याशिवाय विकत नाही ती, पण ह्यांनी रेसरवर विकलं. कसं काय, म्हणजे नियोजन कसं झालं? काय झालं, आपल्याला वासरू विकायचं नव्हतं म्हणून आम्ही घेतलेला स्टेटस ठेवला नव्हता आणि रेसलचा बी काही स्टेटस कधी ठेवला नाही. मग मी आता काय करायचो, आपल्याला पेडगावच्या मैदानासाठी पळवायचं होतं वासरू आदतला. मग डायरेक्ट म्हणलं चांगला बैल घालायचा, खर्च थोडा करून म्हणलं बघायचा अड्ड्याला डायरेक्ट काढून. मग त्या हिशोबानं पायरा करायला मी ड्रायव्हरांकडे जायचो, प्रत्येक ड्रायव्हरांकडे भेटायला, बाबा वासराला माझ्या पायरा करायचा आहे, असा असा बैल द्या. मग वेळ येऊन फोटो पाठवलं की विकतच खोंड मागायचे. विठ्ठल ड्रायव्हरकडे बी गेलो, ते बी म्हणलं विकतच दे खोंड. म्हणलं मी म्हणलं खोंड विकायचा नाही आपल्याला, म्हणलं जरा पळवायचं आहे म्हणलं. मग नंतर बाळूला म्हणलं त्या गोळसाळे मैदानात त्या दिवशी आपल्याला बैल घालायचा आहे पेडगावच्या मैदानाला, त्याला बी व्हिडिओ फोटो दावले, त्यानं डायरेक्ट त्यांना पाठवलं शेटला, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट घरी झाली. मित्रांनो, व्हिडिओ आणि फोटो बघितल्यानंतर विकत मागितलं. म्हणजे वासरू जर बघितलं, जी मूर्ती जर बघितली तर लहान मूर्ती आहे, पण त्याची स्पीड बघितलं तर आता ड्रायव्हर मला सांगा, तुम्ही काय बघितलं असं किती विकतच घ्यावं वाटलं? आता आपण म्हणजे आपल्याकडनं महाराष्ट्रातले टॉपचा कुठलाच बैल पळवायचा राहिलेला नसेल, त्यामुळे कुणाची किती पळते ते आपल्याला सगळं माहित आहे. वासराचं 1-2 फेर मी बघितलं शूटिंग पायऱ्यासाठी आल्यानं, त्यानं मला व्हिडिओ पाठवलं, मी बघितलं. मला जरा वाटलं की हो बैल चांगला आहे, आपलं नाव कुठेतरी ते शीटचं बी करेल म्हणून मी दादासनी म्हणलं. आणि त्यांचा पण आपला विश्वास आहे, त्यांनी बी आपल्या शब्दावर पैसे किती विचारले ना, डायरेक्ट आपला आलेत का ते आता? दादा नाही आलं, त्यांचं बंधू आलेत. मग काय सांगचाल? काय नाही बा, ड्रायव्हरांचा विश्वास होताच. आणि आम्ही बैल घेताना कायम पुढच्या विश्वास ठेवतो, बैलाची कधीच किंमत करत नाही. शक्यतो सर्वसामान्य माणसं असतात, त्यांची काहीतरी अपेक्षा असते, त्यांची अपेक्षा पूर्ण झाली की नक्कीच आमची होती. आम्ही कोणताही बैल घेताना कधीच घासघीस, वाद, गुत्ता, मागं पुढं पैसे असं कधीच व्यवहार करत नाही. आम्ही फक्त 2 शब्दातच करतो. आणि एकदा एखाद्याच्या घरापुढनं जर गेलो, नाही दिला बैल, तर कधीच त्याचं वाईट मानून घेत नाही. ह्याच्या मागं आम्हाला लक्ष्मण ड्रायव्हरचा वजीर आहे मागच्याकडे, 2 शब्दात व्यवहार झाला. गरीब सारथीचा बैल त्याने आणून उतरला. आमचं नावाला आम्ही कधीच बट्टा लागून घेत नाही ह्या क्षेत्रात. मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की कधीच कसं घेत असतं, मन मोकळेपणाने व्यवहार झाला पाहिजे, त्याचा आनंद झाला पाहिजे. आनंद झाला पाहिजे, परत त्यांचं समाधान झालं तर त्यांनी मन सांभाळलेली वस्तू आहे. आपलं मन समाधान झालं पाहिजे. आणि शेवटी हा पैशाचा ह्याचा व्यवहार असतोय. परत मागे राहिलं विनाकारण मैदानात त्रास, आम्ही कधीच असा व्यवहार करत नाही. आमचे कुठं तरी ठरलेलं आहे, ह्या रेंजच्या वर बैल घ्यायचा नाही, तेच म्हणतोय. ह्या रेंजच्या खाली कधी कुणाला बैल मागायचा नाही. आम्ही एक आमच्या ह्यानंच चालतो. मित्रांनो बघा, ड्रायव्हर मला सांगा, पेडगावच्या मैदानावर जर चांगला पायरा झाला ह्या वासराला, आता तुम्ही फेर बघितली तर पेडगावच्या मैदानाला जर चांगला पायरा झाला तर ही जी तुम्ही रक्कम दिली ह्या रकमेपेक्षा मला वाटते परत तुम्हाला ती ह्या रकमेला पण मागायला आज वाटणार एवढं. बरोबर आहे. शेवटी कसं होतं, बैल मैदानात पाहिला की त्या मालकानं पण त्यासाठी खर्च केलेला असतो, आणि शेवटी 4 माणसांनी बघितलं त्याची किंमत पण वाढते.
आणि पेडगावला पायरा पण आपण चांगला केला, 100% वासरू आपण पेडगावला पळवणार आहे. ड्रायव्हर काय बघितलं वासरात काय बघितलं तुम्ही? काय लहानपणी मला वाटतं किती 7 महिन्यापूर्वी का 5 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी आणलेलं काय बघितलं वासरात? वासराच काय झालं, संध्या त्यांनी स्टेटस ठेवला होता, मी बघितलं आणि मला वासरू पास पडलं फोटोवर. त्यांनी फोटो ठेवलेलं याला स्टेटसला, फोटो बघितलं मी, मला पास पडलं की मी फोन केला त्यांना. मग ते व्यवहार आमचा जमला आणि मी 1000 रुपये इसार पाठवला त्यांना. मग आम्ही जागेवर गेलो, शिव माऊली एक गेलता, मी एक आणि विश्वास, आम्ही 3-4 गेलो. ते आता व्यापारी ती बाळू आणि माझ्यावानीच फोटो कसं काढलं होतं, तिथे गेल्यानंतर पोरं म्हणायला लागल्या का वासरू लय पैशाला घेतलं न वस्तू बारीक आहे. मी म्हणलं आपण कधी जे सारा दिल्यावर माघार येत नाही, म्हणलं 100 देऊ, आपल्याला नफा हो तोटा हो काय असेल ते आपण घेऊन जायचं वासरू, वस्तू काय तोटा करत नाही, फक्त 2-4 महिने जास्त सांभाळायला लागेल म्हणलं. मग त्या हिशोबाने आम्ही आलो, त्यांचं भागवलं, त्यांनी आम्हाला जेवाई घालून लावलं व्यवस्थित. वस्तूचं म्हणजे काय होतं, आम्ही त्याचं डोळं बघितलं होतं, शिंग, अंग वासराचं, फाउंडेशन, वस्तू आपल्याला लय डोक्याला लागलेली. ही कुठल्या बैलावर दिसते? याला बैलावानी काय तसं मला नाही सांगता येणार, कारण म्हैसूर आपण दुसरी खरेदी आहे आपली म्हैसूरची. याच्या आधीच एक मुंबईवाल्याला दिलाय आणि दुसरी, त्यामुळे म्हैसूरचं मला काय सांगता येणार नाही एवढं, इजू ड्रायव्हरला माहिती आहे. इथं युजो ड्रायव्हर आहेत मित्रांनो. काय हो ड्रायव्हर, काय सांगताल या वासराविषयी? जर ह्याचं जर शिंग बघितली किंवा ह्याचं डोळं बघितलं आणि ह्याचं तोंड बघितलं, एक म्हैसुरीच बैल आहे पण वेगळं दुगल मधला आहे. छाती जर बघितली त्याची, तर छाती बघितली तर मला वाटतं की एवढी म्हैसुरी बैलाला बऱ्यापैकी छाती असते, पण ही एवढी नाही छाती वासरा. दुगल मधला खोंड आहे ह्यो. एक बैल पाहिला, एक पळत होता तानाजी पाटलाचा गब्बर म्हणून, त्या बुरकवडीत घेतला होता, शेम असाच खोंड आहे. काय ह्या वासराविषयी काय सांगताल? कसं फेरं बघितलं घ्यायचं तुम्ही? ते काय फोटो दावला आत्ता सकाळी मला, आणि फेरा 2 पडले, पळायची ठेप बीप चांगली आहे, 1 नंबर. महत्वाची गोष्ट ड्रायव्हर, ही दुसरा तुम्ही मला वाटतं तुम्ही कर्नाटकात वगैरे पण म्हणजे नंदी आणता तुम्ही, पण ह्याच्यात ही दुसरीच खरी तुमची, पण ह्याच्यात लाभलं तुम्हाला? लाभलंय म्हणजे कसं, बघून घेतली ना का, कुठली बी वस्तू असू द्या बघून घेतली की फेल जात नाही. आणि आता आपण बी ह्याच्यात 16-17 वर्ष झाला आहे, आणि ह्याच्याकडेच मी आणून ठेवलेला आहे, माऊली कोळकर माळशिरसचा आहे, ह्याच्याकडेच आणून ठेवलेला खोंड. आता मी आणलाय 31 तारखेला, 10-15 दिवस झाला आपल्याला आणलाय. फेरं कधी काढला आता? फेर आम्ही आणला की एक 15 दिवसानं सुरुवातच केली, म्हणजे 300 फूट रेसल. किती महिन्याचं असताना वासर फेर? आम्ही 7-8 महिन्याचा असं होतं तेव्हाच का. पाऊसनं सुरुवात केली. हो, पण असं आम्ही 300 फूट रेसल टाकायचं फक्त. म्हणजे जसं आता खाया पिया चांगलं सुधारलं, वाढलं की मग कडपासून फेर काढायला चालू केलं. मग घोडा आपल्याकडे रानात गेले, आता घोड्या संग पूर्ण ट्रेन केला, नंतर मग 8-10 फेर झाल्या बैला संग चालू केलं घालायला. पण ती जेवढ्या बैला संग घालू, कोणाचा बैल असो कसला मोठा बारका, कोणालाच पळून देत नव्हतं. आमची घोडी सगळ्या वासरांबरोबर गाडी बांधून पळते, ह्या वासराबरोबर तेवढी बिगर गाडी बांधता पळायची. घोडीलाच खालनं तर 400-500 फूट हाणावं लागायचं. मित्रांनो, बाळू ड्रायव्हर आता महाराष्ट्रात अगदी त्यांचं म्हणजे मोठं नाव आहे मित्रांनो, आणि मोठं आजपर्यंत कुठली गाडी अशी मला वाटत नाही, टॉपची सगळी नंदी आणल्यात त्यांनी. मला सांगा ड्रायव्हर, ह्या वासराकडे बघून तुम्हाला काय वाटलं आणि काय वाटतं या वासरा? वासरून मला फोटो पाठवले ना, व्हिडिओ बघितल्या, बैल कुठला बैला जेव्हा जर बघून घेतलं, महत्वाचा विषय असतो बैल दिसतोय कसा किंवा त्याचा वाहन काय हे बघून कधी घ्यायचं नाही. बैलाचं फाउंडेशन चांगलं आहे, मागचं पायाला बाक बीक व्यवस्थित आहे, शिपूट जागची जागा आहे, त्याला छाती व्यवस्थित आहे, तो बैल 100% पळणार. कसं असते, बैल जर सगळ्या बाजू बघून घेतला तर ते बैल शिकवताना फसला तर फसतो, नाही तर नाही. आणि ह्याच्या आधी पण शिवाडा होतं माझा बऱ्याच दिवसात संबंध आहे, त्यापासून गेलेली बऱ्यापैकी टॉपची बैल पाहिलीत आणि मी बघितलं, आणि त्याची पण पार कधी फेल जात नाही. हे विश्वास आहो की बाबा वस्तू चांगली आहे, आणि बाकीच्या आता कशी बैल पावते ती बघतोय, आणि ह्याचं पण आपण पहिल्यापासून बघितलं, त्यामुळे आपल्याला खात्री आहे म्हणून बैल आपण घेतला. नाही, पण वासराच्या पळाविषयी शेवटी कसं होतं, दिसायला चांगले असून चालत नाही नुसतं, तेवढं त्याचा पळ पाहिजे. आणि पळ आजकाल काय झालं माहिती का, आता तुम्ही बट्टा फेटा कोण बघत नाही जास्त, म्हणजे पळायला लागणार तर बट्ट्याच विचारत पण नाही. बैलाला बट्टा तर अजिबात कसलाच नाही, आणि पळायची त्याची शाज आहे, चांगला आहे. व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय वाटतं की व्हिडिओ मध्ये चांगलाच पळतोय, कारण त्यानं घोड्यावरचं पाठवलं, बैलांबरोबर पाठवलेलं, त्यातल्या एकाला पण त्यानं काय पळून दिलेलं नाही. आता पेडगावला टॉपचं नियोजन आहे? तो चांगला पायरा केला पेडगावचा, 100% आपण पेडगावात वासरू पळवणार आणि काहीतरी करून दाखवायचा प्रयत्न राहणार. माऊली आहेत मित्रांनो, माऊली कोळीकर.
तर मला सांगा काय वासराबद्दल ज्यावेळी तुम्ही आणलं म्हणजे अनेक लोक तुम्हाला म्हणत असतील की बाबा एवढं कशाला म्हणजे एवढं लहान वासरू घेऊन आला तुम्ही एवढं पैसे देऊन 45 म्हणजे लहान होतं एकदम वासरू हम्म. शिवा ड्रायव्हरच्या नजरेत बसलं ते म्हणले चांगले हम्म. आहेत फक्त सांभाळायची आपल्याला ही पाहिजे सांभाळलं की चांगली वस्तू घडेल ड्रायव्हर आता मला एक म्हणजे वैयक्तिक मी मुलाखत घेतोय मला जर वासराची मूर्ती बघितली म्हणजे आता पण अनेक लोकांना असं वाटलं की बाबा एवढं बारकी वस्तू एवढी किंमत कशी काय अहो ते आश्चर्य करायची गोष्ट आहे. आता मी पण 17 वर्ष झालं पण एवढं आपण आड्यात न काढता पहिल्यांदाच विक्री झाली आपली एवढी म्हणजे वस्तू त्या क्वालिटीची आहे त्यामुळं आता मी मैदान चालू झाल्यापासून आबतोय बंदीत मी सगळ्यात टॉप बैल विकलेली पण आता मैदान चालू झाल्यापासून आपल्याला वस्तूच लागत नव्हती मग त्यामुळं आपण बी लय आबदत होतो वस्तू तशी पळत होती त्यामुळं बिगर पळवता त्याला भरपूर किंमत आली. बरं इकडं भालो ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर काय सांगचाल या वासराविषयी काय सांगचाल म्हणजे कसं होतं अनुभवाचं बोल पाहिजे आणि वासरू बारका आणलो तेव्हा मी सुद्धा म्हणलो ड्रायव्हर कशाला आणलंय वासरू हे? हम्म. तेव्हा मला त्यांनी शिव्या दिल्या म्हणलं तुला काय कळतंय यातलं मी म्हणलं असं त्या चालतंय नाही कळत आणि परत एक 2 महिन्यानं वासरू मी जाऊन बघितलं तिथं म्हणजे आम्ही गेलतो रेसला आणि वासरू आलतो रेसला त्यावेळेस म्हणलं ड्रायव्हर मी नेतोय वासरू मला म्हणलं नाही तुला देत नाही मग परत पळाला फेऱ्याला काय मी आलो नाही मला लय शिव्या दिल्या यांनी मी काय फेऱ्याला म्हणजे आलोच नाही कारण आम- काय वाटतंय आणलंय कोणी तुम्ही आणले काय काय सांगता आता पहिल्यापासूनच मी आणलंय पण कसं आहे वस्तू पावरलंय होती म्हणून आम्ही ठेवता करंटला त्यात गोड्याला बी वाढून पळालं घरचा एक आमच्यात चांगला फायनलला राहिलेला त्याला बी वाढूनच पळालं ते हिशोबा ठुलतं पण काय ते ह्याने विकलं आमच्या टीमची कुठली आमच्या टीमची एकाही मेंबरची इच्छा नव्हती एकाच ड्रायव्हर मला शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला इथं तुम्ही फेऱ्या एवढी रक्कम लावली कारण फेऱ्या म्हणजे कसं होतं एखादी जर वस्तू चांगली असेल किंवा पळत असेल अगदी तो बैल आपल्या जवळचा असू द्या आणि दुश्मनात असू द्या हाय त्याची किंमत झाली पाहिजे आणि उगाच त्याचं काय पण पैशाला मागून त्या जनावरांची किंमत करून त्यात काय आपल्याला पण काय लय मोठेपणा भेटत नाही त्यामुळे आपल्याला पटलं आणि शेवटी प्रत्येक जण करतो काहीतरी अपेक्षेने करत असतो त्यांचा पण फायदा आहे आपलं पण समाधान आहे आपलं पण नाव उद्या ह्याच बैल करणार आहे त्यामुळे आपण घेतलाय बैल विकायचा विषय कसा आहे माहित आहे का आता सगळ्यांचा विरोध होता पण रेस क्षेत्रात सगळ्या व्यापारी असो किंवा शेतकरी असो गरीब मोठा प्रत्येकाला एकच दिवस येतो विकायचा त्या दिवशी जर कळालं मालकाला बाबा आज आपण विकला पाहिजे तरच त्या यशस्वी आहे मग बैलगाडा मालक असो किंवा शेतकरी असो विकायचा दिवस समजला ना तरच रेस मध्ये टिकतोय. म्हणजे मित्रांनो कसं आहे ह्या क्षेत्रात जर लक्ष्मी येऊन पण बघती आणि जाऊन पण बघती लक्ष्मी मित्रांनो जर आपल्या दारात आली ना तर तिला माघार नाही लावायची आणि ड्रायव्हरनं ही शेवटी कसं व्यापारी असलं तरी पण त्यांनी ओळखलंय तर ह्या क्षेत्रात टिकायचं असेल तुम्हाला आता कसं होतं ज्यांनी घेतलंय त्यांचं सुद्धा बल होते कारण ती वासरू पळते त्यांना पळायची त्यांचं नावाची गरज आहे आणि शेतकऱ्याला आपल्या पैशाची गरज आहे कारण आता वासरू इकलंय 5च्या वरनं इकलंय काहीतरी 5.55 पण ह्या 5.55 मध्ये 7-8 वासरं घेऊन तुम्ही परत दुसरी तयार करू शकता आणि म्हणजे कुंभार आपण मडकं घडवणार आहे आपण परत मडकं घडवू शकतो किंवा परत एखादं नंदी घडवू शकतो